आणि 17 वर्षांच्या 2 सख्या बहिणींची या दलदलीतून सुटका केली। जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा यामध्ये थेट राजकीय नेत्यांची नावे समोर आल्याने अधिकारीही चक्रावून गेले। या गुन्ह्यात थेट सहभागी असल्याप्रकरणी पोलिसांनी पेण इथल्या शिवसेनेचे शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक उपेंद्र कोलाडकर आणि भाजपचे माजी नगरसेवक कुणाल नाईक यांच्यासह एकूण 4 जणांना बेड्या ठोकल्यात। या दोन्ही सख्या बहिणींना पैशांचं आमिष दाखवून आणि फसवून यात ढकलण्यात आलं होतं। अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉक्सो, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा। बघा मित्रांनो, आत्ताच वर्धापन दिवस साजरा केला एकनाथ शिंदे यांनी, आणि ह्या प्रकरणामध्ये त्यांचे पक्षातले 2 व्यक्ती जे असे नाबालिग मुलींवर अत्याचार करतात, मग नेमका यांचा पक्ष कोणता आहे? स्वतः तर गद्दारी करून गेले, जनतेच्या काय विचारपूस काय नाही, स्वतःच्या मर्जीने गेले। आता 6 गेले, ते पण छक्के, 6 छक्के ते याच्यामध्ये गेले। आता याच्यावर कारवाई होणार का सांगा? याला कोणा जनतेची काय पडलेली नाही, कोटी कोटी रुपये घेऊन बसलेत। आणि भारतीय न्याय संहितेच्या अत्यंत कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत। न्यायालयाने या आरोपींची गंभीर गुन्हेगारी पाहत त्यांना 24 जून